की अभिजित दिपकेनं खूप रिसर्च म्हणणार नाही, पण एक हम्म, सारासार अभ्यास नक्कीच केला आहे की कोणता वर्ग आहे की ज्याला आपण हम्म, यामध्ये टॅप करू शकतो. आणि हम्म, मग त्याची सायकी काय आहे, तो कोणत्या इकोसिस्टीम मध्ये आहे, तर तो हम्म, आळशी आहे का, तो ऑनलाईन पडीक आहे का, आणि हम्म, तो बेरोजगार आहे का. म्हणजे हम्म, मला एकदम माझे कॉलेजचे दिवस आठवले जेव्हा मी भालचंद्र नेमाडेंची कोसला किंवा झुलवा वाचायचो. आणि मला हम्म, लक्षात आलं की अरे, तो एक फेज असतो आयुष्याचा की जिथे आपण तरुण झालेलो असतो, आपल्याला काहीतरी हम्म, सांगायचं असतं, पण कमाईची साधनं नाहीत, कमाई कशी करायची, हम्म, नोकरी कशी करायची माहिती नाहीये, हम्म, शिक्षणातही फारशी गती नाहीये, आणि असा एक हम्म, आळसाळलेला काळ आहे, त्यात आपण आहोत. आज हम्म. भारतामध्ये असा जो तरुण आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही बरोबर. जाणीव झाल्यामुळंच ही कल्पना सुचली. हो, नक्की सर. कारण की मी बघतोय आता नाही खूप वर्षांपासून बघतोय, की आपण पाहायला गेलं तर आता आज बेरोजगारी दर आपल्या देशात मागच्या 40 वर्षात जेवढा होता तेवढा आहे. आणि सर मी रिपोर्ट्स वाचले आहेत. हम्म, आपल्या देशात दरवर्षी 50 लाख लोकं पदवी घेऊन बाहेर पडतात, तरुण 50 लाख. त्या 50 लाख पैकी फक्त 20 लाख तरुणांना नोकरी भेटती. बाकी 30 लाख तरुणांना नोकरी भेटत नाही. आणि ह्या विषयावर सरकार जी आहे, ती हा इश्यू ॲड्रेस करणं सोडा अॅक्नॉलेजच करत नाहीये. त्यांना असं वाटतंय हा काही मुद्दाच नाहीये. तर मग मला तो राग दिसत होता तरुणांमध्ये, की आमच्यासाठी काय होतंय? तुम्ही दरवेळेस हिंदू-मुसलमान करताय, तुम्ही बाकीच्या फोडाफोडीचं राजकारण करतायत. पण ज्या मूलभूत गरजा आहे एका तरुणाच्या या देशात, त्याच्यावर कोणी काही बोलायलाच तयार नाहीये. अभिजित, तू ज्या मागण्या ठेवलेल्या आहेस खास करून, हं, त्या खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या सहज पटणाऱ्या आहेत. आणि त्यातल्या हं, काही समस्या आहेत ना, ह्या समस्यांवर कोणीही चर्चा करत नाही. जसं की त्यातली एक, की सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर हं, राज्यसभेवरती जर का ते खासदार म्हणून जात असतील, तर ते हं. तरी का जातात? जरी त्यांना पाठवलं जात असतील, मे बी बरोबर. तो राष्ट्रपती नियुक्त कोटा जरी असेल, तरी हं, त्यांनी का जावं? ते देशाचे हं. सरन्यायाधीश राहिलेले आहेत. आणि तू तीच मागणी केली आहे की असं होता बरोबर. कामा नये. किंवा हं, पक्षांतरबंदी कायदा असताना पक्ष हं. बदलवतायत आमदार, खासदार, आणि महाराष्ट्रानं सर्वात जास्त त्याचा भुर्दंड एकदम सहन बरोबर. केलेला आहे की इथं 2 मराठी माणसांचे पक्ष हे निकामी झालेले आहेत, त्याचे 4 हं, तुकडे झालेले आहेत. अशा ज्या मागण्या घेतल्या आहेत, तर मला एक मागणी जो तू केली आहे, अशा ज्या तुझ्या हं, 5 मागण्या आहेत, त्यामागे हं. नेमका विचार काय आहे? ते जाणून घ्यायचं आहे. तर मी एक ट्रेंड बघत आलेलो आहे. हं. जे काही निर्णय येत आहेत सुप्रीम कोर्टातून, ते एकंदरीत बघायला गेलं तर सरकारच्या बाजूने जास्त येतात. तर मला असा प्रश्न पडतो याचं कारण काय असू शकतो? मग कारण बघायला गेल्यावर मग थोडं पॅटर्न पण बघावं लागेल, की होतं काय? हं. सुप्रीम कोर्टच्या जजांना, हायकोर्टच्या जजांना तुम्ही राज्यसभेत पाठवतात किंवा एखाद्या सरकारी कमिटीचा चेअरमन बनवून टाकतात. मग कुठलाही जज त्याच्या मनात हे नाही येणार का, यार मी पण थोडी साईड घेतली, तर मलाही एखाद्या कमिटीचा चेअरमन बनवलं जाईल किंवा मलाही हं. राज्यसभेत पाठवलं जाईल. तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना मग. जर अशी साठगाठ कुठे दिसत असेल, तर होत असेल. आणि दुसरा माझा मुद्दा होता याचा, व्होट डिलिशनचा, इलेक्शन कमिशन. हं. आज भारतात इलेक्शन्स होत आहे सर. आता आपण हं. सगळे डेमोक्रेसी काय वाचले? डेमोक्रेसी लोकशाही म्हणजे काय? जिथं लोकं सरकार निवडतात. पण आजच्या तारखेला लोकशाही भारतात काय आहे? जिथं सरकार निवड करतीये, की वोटर कोण असणार? हे आपण बंगालमध्ये पाहिलं. ममता बॅनर्जीच्या सीटवर 50,000 मतं डिलीट झाली. 15,000नी हारल्या त्या. हं. एम-के स्टॅलिनच्या सीटवर 1,00,000 मतं डिलीट झाली. तो 50,000नी हारले. अरविंद केजरीवालांच्या सीटवर 40,000 मतं डिलीट झाली. ते 4,000 मतांनी हारले. तर जिथं-जिथं वोटर डिलीट होत आहेत, तिथं-तिथं विपक्षच हारतोय. हं. विरोधी पक्षच हारतोय. हं. आणि त्याचा फायदा फक्त एकाच पार्टीला होतोय. तर मी अझ्युम जरी केलं मी असं, की नाही भारतीय जनता पार्टी असं काहीच करत नाहीये किंवा मी असं अझ्युम जरी केलं, की इलेक्शन कमिशन खूपच फ्री अँड फेअर आहे. पण दरवेळेस व्होट डिलीट झाल्यावर एकाच पक्षाला कसं काय फायदा होतोय? बाकी पक्षांना का त्याचा फायदा होत नाहीये? हं. आणि महाराष्ट्रात काय झालं सर आपल्या? 2024 मध्ये भाजपला लोकांनी 9 सीटांवर आणलं. प्रचंड राग होता महाराष्ट्रात. लोकसभेला. हां, लोकसभेला. 9 सीटांवर आलेली पार्टी जिच्या विरुद्ध प्रचंड राग आपल्या राज्यात होता सर. त्याच पार्टीला 132 सीटा येतात 5 महिन्यानंतर. असं त्या 5 महिन्यांमध्ये काय झालं? राजनेताही तेच होते, नेतेही तेच होते, पक्षही तोच होता, वोट करणारी लोकं तीच होती. तर ह्या 5 महिन्यात असं काय घडलं, की त्यांना 132 सीटा आल्या, ज्या ते पीक मोदी वेव्हमध्ये नव्हत्या आल्या.
एक काळ होता 2014-2019चा, जेव्हा नरेंद्र मोदी विरुद्ध कोणी जरी लढलं असतं तरी हरलंच असतंय. हे मी तेव्हा प्रश्न असा उचलला की यांना एवढ्या कसं काय सीट आल्या, कारण की तेव्हा वातावरणच तसं होतं देशात.